हातकणंगले तालुक्यातील भादोलेत दर गुरुवारी आठवडी बाजार भरतो। या बाजारात भाजीपाला तसंच अन्य वस्तू विकण्यासाठी येणारे शेतकरी आणि व्यापारी येतात। ग्रामपंचायत त्यांच्याकडून बाजार कर वसूल करते। विजय पाटील, कृष्णात भीमराव पाटील आणि प्रवीण पतंगराव यादव यांनी याबाबत ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करून बाजार कराबद्दलची माहिती मागितली। त्यावर खुद्द ग्रामपंचायतीनंच हा कर आपल्याकडे जमा नसल्याचं लेखी उत्तर दिले। त्यामुळे गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये वसूल केलेला बाजार कर नेमका कुणाच्या खिशात गेलाय असा सवाल उपस्थित केला जातोय। ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। गुरुवारच्या बाजारामध्ये जे 10 रुपये 20 रुपये जो कर गोळा केला जात होता तो कर अद्याप 2-2.5 वर्षाला ग्रामपंचायतमध्ये जमा नाही व त्यासाठी आम्ही अर्ज केला होता। अर्जाचा आम्हाला उत्तर असं आलं आहे की सदरचा कर 22-23, 23-24, 24-25, 25-26 या कालावधीत इथं जमा नाही, त्याची पोच आमच्याकडे आहे। आणि आम्ही असा अर्ज केला की 26/6/2025 सामाजिक न्याय दिवसापर्यंत जर तुम्ही आम्हाला जर ह्या संबंधीच्या वरती चौकशी करून कारवाई जर नाही केली तर 26 तारखेला आम्ही आंदोलन करणार आहे ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर, असं आम्ही ग्रामपंचायतला निवेदन आज सकाळीच दिलेलं आहे। भादोले ग्रामपंचायत बाजारात बाजार कर वसूल करते। जर गुरुवारी बाजार कर वसूल करते पंचायत, पण त्याचा हिशोब कुठेच नाही। बाजारात म्हणावी अशी सुविधा पण नाही। मग तो कर गेला कुठं? पंचायतचं म्हणणं आहे आम्हाला कर पावती कर मिळालेला नाही। मग कर गेला कुठं? ज्यानं कर गोळा केला किंवा त्याच्या भ्रष्टाचार त्याच्या योग्य ती कारवाई झाली पाहिजे। जर झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे आणि उपोषणाचा बसायचा आम्ही इशारा दिलेला आहे। ग्रामपंचायत आठवडी बाजारात सोयी सुविधा पुरवण्यासाठी कर घेते, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। आणि दुसरी गोष्ट त्यांनी काय केलं, आमच्याकडनं 10 रुपयाची पावती प्रत्येक आठवडी आमच्याकडे करून घ्यायची व्यवस्था केली। बाबा आम्ही सोय करणार आहे म्हणून, किंवा पावती कर म्हणून द्यायला लागते म्हणून ग्रामपंचायतसाठी। आणि हिने काय अजून पात्र काय सोय केली नाही। आमच्याकडे प्रत्येक आठवड्याला पावती त्यांनी नेलेली आहे। एक 10 रुपयाची पावती प्रत्येक आठवडी केलेली आहे। भादोले गावचा मी नागरिक आहे। गेले 2.5 वर्ष झालं ह्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी बाजार भरतो। या बाजारामध्ये 22 रुपयाची नाममात्र पावती केली जाते, पर 2.5 वर्षामध्ये ह्या ग्रामपंचायतीने कुठेही हिशोब दाखवलेला नाही, तरी त्या ग्रामपंचायतीवर कारवाई व्हावी। दरम्यान याबाबत एस न्यूजनं सरपंच स्नेहा पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत ग्रामपंचायतीची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी सरपंच पाटील यांनी माहिती घेते पाहते अशी मोघम उत्तरं देऊन वेळ मारून नेली आहे। कॅमेऱ्यासमोर बोलायलाही त्यांनी नकार दिलाय। त्यामुळे या प्रकरणामागं नेमकं गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होतोय।